अरे आता काय करू मी? साड्या तर बोलवल्या मी ना, पण दोन्ही साड्या एकच रंगाच्या आल्या आणि एकच पॅटर्नमध्ये आहेत. आता दोन दोन एकसारख्या साड्याचं करू काय मी? काय विचार करतो आपण आणि काय होते? एकाच पॅटर्नमध्ये एकसारख्या दोन दोन साड्या आल्या. आता काय करूया दोन दोन साड्याचं मी? मला तर विचारच पडला आता अक्षयजीला मी सांगन तर ते मलाच बोलतील. म्हणतील एवढ्या तंगीमध्ये मी तुला साड्या आणायला पैसे दिले आणि दोन्ही साड्या एकसारख्या आल्यात, आता मी काय करू? हां, तूच गलती आहे म्हणे. आता करू तर काय करू मी? एक काम करतो, एक साडी मग सासूला देऊन देतो, एक साडी मिठवून घेतो. नाही नाही नाही, सासूबाईला देणं खतऱ्याच्या खाली नाही आहे. माझ्या सासूला मी देईल तर मग माझी सासू मला विचारन कुठून आणल्या साड्या, कधी आणल्या आणि कुठून घेतल्या आणि काय घेतल्या. हां, मला फालतूच्या फालतू विचारत बसन. काय सांगू मी त्याला की मी ऑनलाईन ऑर्डर केल्या? मग ऑनलाईन ऑर्डर केला तर पैसे कुठून आले? पहिलेच तर माझी सासू कंजूस आहे. कायले साड्या ऑर्डर केल्या, माझ्याजवळ तर होत्या साड्या. हां, आणि तशाही माझ्या सासू जोडल्या साड्या आहे, तरी माझी सासू काही साड्या घालत नाही. एकच एक साडी घालत राहते. माझ्या सासूला काही सूद नाही आहे साड्या घालायचं. आजीला देऊ का नाही तर? नाही नाही नाही, आजीला नाही देत. आजीला देईन तर तेच गोष्ट होईल. कुठून आणल्या साड्या, कोणं घेऊन दिल्या? आजी मला बोलन. आजी मग पोरील तर सांगनच. जर त्याला माहीत पडलं की मला अक्षयजीनं पैसे दिले म्हणून, तर त्याला बोलतील काल दिलं तर बायकोला साड्या आणायला पैसे. नाही नाही नाही, याच्यापेक्षा कुणाला सांगायलाही पुरत नाही आणि साडी कोणाला द्यायलाही परवडत नाही. साडी द्यायचं मन बी नाही यायचं. लपून छुपून साड्या ऑर्डर केल्या तर केल्या. हां, एक साडी कोणाला द्यायचं मन बी नाही आहे. एक काम करतो, माईला देऊन देईन एक साडी. आता जाईन ना मी गावाला, तर तेव्हा माईला देऊन देईन मी याच्यातली एक साडी. हां, हेच बरोबर आहे. मी माईला एक साडी दिली तर माईला हरिक तर येईन. याईला साडी द्या. हां, उलटे हे आपल्याला बोलतील दोघी माईले की सारखं आहे, काही उपकार नाही त्याईले. काही द्यायला नाही परवड साडी. माझ्या सासूलाही नाही आणि माझं सासूलाही नाही. उलटे मला प्रश्न विचारतील ते. साडी घेऊन तर घेतील आणि वरतून मला बोलतील बी. नाही नाही, माझ्या सासूले आणि माझं सासूले काही साडी द्यायला नाही परवडत. याच्यापेक्षा माईले देऊन देईन मी साडी. माई आई तरी खुश होऊन जाईल. पण हे नाही होतील खुश. यायले किती खुश करा, काही खुश नाहीत होते. असं आपल्या मायले इथून साड्या पुरवते वाटते हे. आपल्या माहेरी साड्या पुरवते हे. दोन साड्या ऑर्डर केल्या आणि त्याच्यातली एक साडी आपल्या मायला देऊ राहिली. आपल्या मायसाठी एक साडी ऑर्डर केली, एक स्वतःसाठी. आणि ते बी मग नाताच्या पैशानं. वा रे वा दुनिया. ह्या दोघी मायले केले काही उपकार नाही म्हणते, किती केलं तरी. हिच्या मायले मोठे उपकार आहे. ह्या अशा असतात म्हटलं सुना. यायचं किती केलं ना, यायला काही उपकार नसते, काही उपकार नसते यायले. पण काही म्हणा, साडी हायले सुंदर. जशी मोबाईलवर पाहिली होती तशीच साडी आली. कपडा बी खूप सुंदर आहे आणि साडीही खूप सुंदर आहे. मला तर खूपच आवडल्या. काही वापस नाही करत. एक आईला देऊन देईन, एक मी ठेवून घेईन. मस्त वाटवायला. मला तर खूपच आवडली. तुला तर काही आवडते. मा नाताले निरा लुटणं लावलं बाई या लोकांना, लुटणं लावलं. माया नाताच्या पैशानं साड्या घेते आणि आपल्या माहेरी पाठवते आपल्या मायसाठी. असं नाही की आपल्या सासूला एक साडी देऊ दे, आपल्या अजून सासूला एखादी साडी देऊ दे. आपल्या मायला देते ते मायले. पाय म्हणा आता तू काय करतो तू वाला, पाय म्हणा फक्त. इले आता चांगला सबक शिकवा लागेल मला. आता काही नाही म्हणत नाही. आता मी म्हणन आणि नंतर माझी पोरगी बिले बोलन तर म्हणून की आजीनं सांगून दिलं माझ्या सासूले. आजी भांडणं लावते. इले माहीत नाही पडू द्या लागन की हिनं ऑनलाईन साड्या ऑर्डर केल्या आणि मला माहीत आहे. पाय म्हणा तू आता, तू मजाच पाय म्हणा. तो कसा सबक शिकवत होता. चाल नाही बाई, लपून ठेवून देतो साड्या. माझ्या सासू बिसूनं नाही तर आजी गिजीनं पाहिलं तर घरात नाही फालतूच्या फालतू कलेश होऊन जाईल. लपून ठेवून देतो साड्या. दिसल्या नाही पाहिजे कोणाला. तशी आजी मा रूममध्ये आली ना तर हुसखासकच करत राहते. इथं काय आहे, तिथं काय आहे, काय लपून ठेवलं हेच पाहत राहते निरा. मला साड्या आता अशा ठिकाणी लपवा लागन की जिथं आजीचा हातच नाही पुरेल, आजीला माहीतच नाही ते जागा. हुशारकीने लपून ठेवा लागेल. आता लपून ठेवून देतो साड्या. काय करू आता, मला तर काही समजून नाही राहिलं. मला असं वाटलं होतं संध्याकाळपर्यंत होऊन जाईन पगार, पण पगारच नाही झाला. आता माझ्याजवळ तर खर्चाले पैसे नाही आहे. आई मला भाजीचा आणण्या घेण्याला पैसे मागून तुम्ही कुठून देणार राहिले? मला तो विचारच पडला. मला वाटलं होऊन जाईल संध्याकाळपर्यंत पगार. मी नवी माझ्याजवळ होते नव्हते पैसे कंचनले देऊन दिले. मला असं वाटलं होतं होऊनच जाते संध्याकाळपर्यंत पगार. ते मला कधी पैसे मागत नाही म्हणून मी म्हटलं मागितले तिनं तर देऊन दिले मीनं. पण आता माय किती फसलं, माझं पैसेच नाही आहे. पाहतो कंचनचं जर पार्सल आलं नसं तर तिला ते पैसे मागून घेतो. नंतर पगार झाला की तिला पैसे देऊन दे. कारण की काहीच पैसे नाही आहे, खर्चाले पैसे नाही आहे. आई खर्चासाठी पैसे मागतो कुठून देईन मी आईले? मला वाटलं होतं होतेच संध्याकाळपर्यंत पगार, पण झालाच नाही. आता माझं तो पैसे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे माझं पैसे. पाहतो कंचनसोबत बोलून, तिचा पार्सल नशीन आला तर घेऊन घेतो ते पैसे. मोठी हुशार समजते स्वतःले. ते काय वाटते घरात हेच हुशार आहे. थांब म्हणा तू हुशार केस काढतो मी आज. काय झालं आजी? काही नाही रे बा, आला का तू? हो आजी, आलो ड्युटीवरून. असं कसा गेला तर मग आजचा दिवस? चांगलाच गेला. तू कोण लट केलाय? काही नाही आजी, बस असंच थोडं टेन्शन आलेलं आहे. असं दे ना मग. काय देऊ आजी? अरे बापा, तुला सकाळी सांगितलं नव्हतं का मी ना, तू म्हणे संध्याकाळी घेऊन येतो. काय घेऊन येतो म्हटलं होतं मी ना? विसरला का? काय विसरलो का, सांगशील? अरे बापा, तुला मी चप्पल सांगितली होती माझ्यासाठी, तू म्हणे संध्याकाळी घेऊन येतो म्हणून. अरे हो, तू ना संध्याकाळी मला चप्पल आणायला सांगितली होती आहे ना? विसरला का? नाही आजी, मी विसरलो नाही, मला आली होती आठवण. पण काय करू, माझं पैसेच नाही आहे. मग पगारच नाही झाला ना. काय पैसे नाही आहे? हो आजी, पगारच नाही झाला ना. मला असं वाटलं होतं संध्याकाळपर्यंत होऊन जाईल मग पगार, मग घेऊन येईन त्यासाठी चप्पल. पण पगारच नाही झाला माया. मीच तर वाट पाहू राहिलो. मला वाटलं होऊन जाईल संध्याकाळपर्यंत.
आजी तू टेन्शन नको घेऊ, मग पगार झाल्याबरोबर मी त्यासाठी चप्पल घेऊन येईन. येतो मी आता, माझ्या डोकं दुखू राहिलं, मी थोडा हातपाय टोन धुतो आणि थोडा आराम करतो. बरं ठीक आहे. आई कुठं गेली तर? आई बाहेर गेलेली आहे मैत्रिणीच्या इथं. असं असं ठीक आहे, मी हातपाय टोन धुतो आजी आणि आराम करतो थोडासा. तू टेन्शन नको घेऊ, मग पगार झाल्याबरोबर तुला चप्पल आणून देईन मी. वा रे वा पोरगा. मी ना माझ्यासाठी चप्पल सांगितली तर म्हणते की मग पगार नाही झाला, मग पगार झाला आणून देतो म्हणते. आणि बायकोनं ऑनलाईन साड्या ऑर्डर केल्या, त्याच्यासाठी त्यानं बातच पैसे दिले आपल्या बायकोले 1000 रुपये. आणि माझ्यासाठी 100-200 रुपयाची चप्पल आणायला याच्याजवळ पैसे नाही आहे. आणि आपल्या बायकोले 1000 रुपये देऊ राहिला साड्या आणायला. मी ना म्हटलं तर मला म्हणते पगार नाही झाला, पगारावर आणतो म्हणते. पण आपल्या बायकोला पटकन देऊन दिलं लगे. लय हुशार आहेस रे तू. असेच बदलतात ना बाई, असेच बदलतात पोरं. लग्न झाले ना तर सगळे बदलतात. आपल्या बायकोसाठी बरे पैसे आहे याच्याजवळ, आजीसाठी नाही आहे. थांबा म्हणा तुम्ही दोघं नवरा बायको, दोघाईला सबक शिकवतो मी आता. लय झाला यायचं. मी नाटकच पाहू राहिली मी. मला शिकू राहिला तो, माझं पैसे नाही आहे, मग पगार झाला आणून देईन. पण नको शिकू म्हणा, असे नाटकं लय पाहिलेले आहे मी ना, लय पाहिलेले आहे. असे सारे नाटकं पाहून बसलेली आहे मी. मला शिकू राहिला मी, लय असे नाटकं पाहून बसलेली आहे म्हणा, लय शिकेला मी. मग शिकवायचा प्रयत्न नको करू म्हणा. दोघंही नवरा बायको सारखेच आहेत. आम्हाला निराबेव खूपच समजतात. हे काही करतील, कोणाला काही माहीतच नाही पडेल असं वाटतं यायला. लय शायने समजतात स्वतःला. त्याला माहीत नाही मी किती शायनी आवतो. हे रंजना काऊन नाही आली अजून? हे रंजना बिना कोणी गप्पा करायला भेटलं ना तर बस गप्पाच मारत राहते. घरावर काही लक्ष नाही तिचं, काही लक्ष नाही आहे. सुनीले मनमर्जीनं वागू देते. काही कर तू, जसं तुला राहत आहे तसं राह, काही कर. रंजनाला काही घेऊन नाही. रंजनाला बी बोलायला पण चांगलं. पण आली का नाही अजून? जोपर्यंत रंजनाला ही पुरी गोष्ट सांगणार नाही ना तोपर्यंत मला गमणार नाही. मग पोटात असं गुड गुड करू आलं. जोपर्यंत मला रंजनाला मी सांगत नाही ना, मला तोपर्यंत नाही गमणार. रंजना बी कधी येते आणि कधी नाही तर. उद्या वावरात घेऊन जायसाठी 6-7 बाया पाहिजे होत्या मला. पण एवढ्या बाया तर काही भेटल्या नाही बाई. 4च बाया भेटल्या. आणि एक मी 5वी. अजून 2 बाया पाहिजे होत्या. जर 2 बाया अजून असत्या ना तर माझ्या वावर पुराच्या पुरा साफ होऊन गेलं असतं उद्याच्या उद्या. पण बायाच नाही भेटू राहिल्या बाप्पा. आता करावं तर काय करावं समजून नाही राहिलं. सुभद्रा बी गावाला गेली, नाही तर सुभद्राला घेऊन गेलीस तुम्ही वावरात. नाही येते ते माझ्यासोबत. तेही नाही आहे घरी, तेही गेली गावाले. सुनीता बी नाही आहे, सुनीताही गावाला गेलेली आहे. लेकराला सुट्ट्या लागल्या तर करू तर काय करू काही समजून नाही राहिलं. जाऊ दे माय बाई, पहिले जातो घरी, चहा घेऊ घेतो, थोडा आराम करतो, मग पाहिन आता, मग करीन विचार. आता काही विचार नाही करत. अक्षय आला असेल ड्युटीहून. निरा ड्युटीहून आल्याबरोबर आई आईच करत राहते. आई कुठं आहे, आई कुठं आहे. एकदम लहान लेकरासारखाच करते तो बी. रंजनाबाईला मागून पाहतो. रंजनाबाई, ओ रंजनाबाई. अरे शीला तू? हो मी. रंजनाबाई थोडी इकडे आहे. इकडे काय काम आहे मग? ये तर खरी. मी तर गेली होती ताई, तर तू घरीच नव्हती. हो बाई ये तर खरी, सांगतो तुले. माझं काम करायलाच गेली होती मी. थांबाली. हां बोल, काय काम आहे? हो बाई ना, मी काय म्हणत होती रंजना, तुझ्याजवळ 1000 रुपये आहे का व? मला पाहिजे होते बाई ना उधार. कासाठी व? हो बाई ना, उद्या माया गटाचा महिना आहे म्हटलं. मला गट भरायचा आहे. 2000 रुपये महिना आहे गटाचा. तो 1000 रुपये आहे माझं. 1000 रुपये कमी पडू राहिले. दे ना 1000 रुपये उसने. बस तुला 1-2 दिवसात वापस करून देतो. आता माय बाई माझं कुठले पैसे व? पोराला मी विचारलं होतं सकाळी, तर पोरगा म्हणे पगार नाही झाला म्हणे. पोराचाही पगार नाही झाला. नाही व, खरंच माझं पैसे नाही हो शिला, खरंच नाही आहे पैसे. असते ना तुला दिलेच असते म्हणा. तू किती वेळा मी मदत केलेली आहे. हो तुला मला लई वेळा मदत केलेली आहे, पण या बारीनं बी करून दे बाई ना मदत. नाही हो केली असती मी केली असती, पण माझे पैसे नाही आहे बेना, खरंच पैसे नाही आहे. असते तुला दिलेच असते मी 100% दिले असते. थांब ना 1-2 दिवस, पोराचा पगार होते ना, मग देतो तुले. बापा रे 1-2 दिवस नाही ना, उद्याच मला गट भरायचा आहे ना. माय माझं पैसे नाही आहे. आणि हाय बी ना माझं पैसे, तर ते बायाला द्यायला पैसे आहे फक्त. कोणत्या बाया येईल व? हो बाई ना, उद्या मा वावरात जायचं आहे ना बाया घेऊन मला. आणि ते माझ्या वरचंवाला वावर नाही का बाई ना, ते साफ केलंच नाही ना. उद्या बाया घेऊन जातो म्हटलं वावरात नाही. आणि वावरात खुटल्या खाटल्या रे उचलाचल करून घेतो, वावर साफ करून घेतो. तर उद्या मी ना मा वावरात बाया सांगितल्या, त्या बायला पैसे नाही द्यायला लागन का? बस त्याच बायाचे पैसे आहेत. एक काम कर ना, मी येतो त्या वावरात बाया पाहिल्या का तू ना? नाही व, 2 बाया कमी पडू राहिल्या. मी येतो ना मग त्या वावरात फक्त एवढं आहे की उद्या मी त्या वावरात येईन ना, त्याचे पैसे आजच देऊन दे मला. नाही हो बाई, तू अशीच म्हणतो वावरात काय येत नाही बाई, चाट मारतं. आता एवढा भरोसा नाही आहे का तुला रंजना मावत? एवढा भरोसा नाही आहे का? येतो म्हटलं ना, येतो तर येतो. तू टेन्शन नको घेऊ, येतो उद्या मी त्या वावरात उद्या मी त्या वावरात येईन ना, तर त्याचे पैसे मला आजच देऊन द्या ॲडव्हान्समध्ये. मला गट भरायचा आहे बाई ना. हो एक परी तुझं सर्व बरोबर आहे, पण तू 1000 रुपये मागू राहिली बाई ना, तुला 1000 नाही देऊ शकत मी. कारण की माझं बी जास्त पैसे नाही आहे, मोजून ठेवलेले पैसे आहे. बरोबर बायल त्यापुरतं पैसे आहेत माझं. तू जर म्हणशील तर तुला 500 रुपये देऊ शकतो मी. 1000 रुपये तर नाही देऊ शकत बाई ना. 500 देतो मी तुला. 500 रुपये माझं घे आणि 500 रुपये दुसऱ्या कोणापासून जमव. कोण देईन बाई ना, तुला माहिती आहे कोणी उभं नाही करत आता मला. मी ना ज्याच्या त्याच्यापासून पैसे घेऊन ठेवले आहे, म्हणून कोणी नाही देत. तू लोकांपासून घेतो, तू वापस नाही करत ना बाई ना. वापस नाही करत ना लवकर, म्हणून तुला लोक द्यायला नाही पाहत. जाऊ दे आता ते गोष्ट सोड. 500 आहे ना, 500 दे माय बाई. पाहतो 500 कोणापासून जमवतो. बरं मी काय म्हणतो, तू थोड्या वेळाने माघारी देतो मग मी तुला. बरं थोड्या वेळानं तर कधी येऊ? तर 1 घंट्याने येऊ? हो ये 1 घंट्याने. देशील ना पण पक्का? हो ना हो म्हटलं तर हो, जबान दिली ना आपण ना. जबान दिली तर दिली. देतो म्हटलं ना तुला 500 रुपये. देतो तर देतो. बरं ठीक आहे, पाहतो दुसऱ्या इकडे जुगाड जमवतो 500 रुपयाचं. पण नक्की दे. तुझ्या भरोशात बसतो मी. हो देतो मी, पण उद्या येशील ना वावरात मी? हो ना, हे का विचार लागते का इन ना वावरात उद्या? बरं ठीक आहे, मग देतो मी तुला 500 रुपये. बरं ठीक आहे, मला 500 रुपयाचा जुगाड जमवायचा आहे. येतो मग मी 1 घंट्यात घरी. हां ये हे शिलाबाई बी ना बाई पैसे घेऊन घेते आणि द्याचं नाव नाही, म्हणून हिला पैसे द्यायला नाही पाहत मी कधी. मग जाऊ दे, 500 देऊ राहिली तिला. मग उद्या मा वावरात बी घेऊन जाईन तिला मी, तर काढून घेईन त्याच्यात पैसे.
इले उद्याही मा वावरात घेऊन जातो आणि परवाही घेऊन जातो. 2 दिवस घेऊन जातो मा वावरात नाही. मला पैसे देणे येतात तर माझे पैसे वसूल करणे येतात म्हणा मला. चल नाही बे, जातो घरी. मा पोरका वाट पाहत असन. आई म्हणत असून कुठे गेली आली नाही अजून. जातो घरी. किती वेळची वाट पाहू राहिली मी रंजनाची. जेव्हा वाट पाहू ना तेव्हाच नाही येते. कधी येते काय माहित बाप्पा. येऊ नाही राहिली लवकर. येऊ दे आता इले घरी. पहिले तिची सटक काढतो चांगली मी. काय एवढं बोलायला लागते का आपल्या बायासोबत. पहिले आपल्या घरचं पाहायचं, मग बायासंग बोलायचं. बोलत बसली असून कोण्या बाईसोबत भेटली असून कोणती बाई तर रस्त्यात. असं नाही की घरी येऊन जाऊ लवकर का काही घरची काही चिंताच नाही. पुरं त्या सुनीवर सोडून दिलेलं आहे. सून करते मग रिकामे कामं. कोण सांगेन या रंजनाले. येऊ दे आता इले. काय मला कशी सटक काढतो तर. अरे आई इथं उभीच आहे का. काय झालं आईले, काऊन उभी आहे इथं. काय झालं आई, काऊन उभी आहे इथं. आई आली का तू घर पुंजून. काय झालं बाई, काऊन अशी बोलू राहिली. मी काऊन बोलू राहिली म्हणजे तूच विचार कर. काऊन बोलत असेल मी अशी. आई काय झालं, काऊन रागात आहे तू. मी काऊन रागात आहो. आता काय सांगू मी तुले. तू तर घरी राहतच नाही. तुला तर माहीतच नाही राहत तुझ्या घरात काय चालू आहे तर. आता काय झालं, कंचननं काय केलं का. नाही वा, तिनं काही नाही केलं. तू सुनतलंय चांगली आहे. जे काही करतो ना ते मीच करतो. काय झालं आई, सांग ना. सपा सांग मला. कशी गोल गोल गोष्ट नको फिरू. ते मला काही समजत नाही. काय समजते मग तुले. बायाच्या घरी जाणं गोष्टी कर ना. पहिले आपलं घर सांभाळणं, आपली सून सांभाळ. कंचनच काहीतरी केलं. काय केलं आता तिनं. नाही वा, लय चांगली आहे तू सून. तिनं काय केलं. तिनं काही नाही केलं. सर काही मी न केलं. काय तू तिची डबल नाही सांगू राहिली. सांग ना. तुला माहित आहे ना मला सकाळी अक्षयनं काय म्हटलं. मी ना त्याला म्हटलं माझी चप्पल तुटली म्हटलं. माझी चप्पल शिवून आण. तो काय म्हणे मला. काय म्हणे म्हणजे तो म्हणे की नवीन आणून देतो म्हणे संध्याकाळी चप्पल. मग आणून दिली का त्यानं. अरे म्हणून तुझे मूड खराब आहे. त्यानं तुझी चप्पल नाही आणली म्हणून तुझे मूड खराब आहे ना. विसरला असेल तो. विसरला नाही तो म्हणे मला आठवण होतं म्हणे आजी, पण मला पगारच नाही झाला म्हणून घेऊन नाही आलो म्हणे. हो आई, पैसे नसतील त्याच्याजवळ. पैसे असतील त्याच्याजवळ. त्याचा पगार झाला असताना त्यानं तुला संध्याकाळी चप्पल आणलीच असती. काही करून आणली असती. आजीला चप्पल आणायला त्याच्याजवळ पैसे नाही आहे. मायनं घर खर्चाले पैसे मागितले तर घर खर्चासाठी बी त्याच्याजवळ पैसे नाही आहे. आणि का आपल्या बायकोसाठी बरोबर पैसे आहे त्याच्याजवळ. बायकोसाठी बरोबर पैसे आहे त्याच्याजवळ त्याच्या आहे ना. बायकोसाठी पैसे आहे म्हणजे नाही म्हणणं काय आहे तुझं. त्यानं त्याच्या बायकोला पैसे दिले का. नाही बापा, मी नाही सांगत बापा. माझ्या तोंडानं काही मी नाही सांगत. मग माझ्याच नाव फसवतात सर जण. आजी भांडणं लावते. मी नाही सांगत बाई काही. तुझा पोरगा आहे, तू सून आहे, तुझं घर आहे, तुझं दार आहे, तू सांभाळत बस नाही बाई. माय काय बापा, माय जोपर्यंत मन करते तोपर्यंत तू यायचं राहील आणि चालली जाईन मग पोराच्या घरी मी. मला काय बापा. मी नाही म्हणत बापा. तुझं घर आहे, तुझं दार आहे, तू पाहत बस बापा. तू सून आहे. सांग ना आता काय झालं तर सांग ना. तू बाय ना 1 रुपया वाचवतं. 1 रुपयाला पाहतं. 1 रुपया मोडत नाही तू. तुले 1 रुपयाचे 2 रुपये करणं येतात. आणि एक तू सून उलशीत बचत नाही करत. उलशीत तिला पैशाची कदर नाही आहे. धडायला पैसे खर्च करते. आणि सगळ्यात मेन गोष्ट तुझ्या पोराजवळ मायले द्यायला पैसे नाही आहे. आजीले चप्पल आणायला पैसे नाही आहे. आणि बायकोले साड्याची शॉपिंग कसा करून देऊ राहिला तो. बायकोले साड्या घेऊन द्यायला पैसे आहेत त्याच्याजवळ. म्हणजे मला काय विचारली आताही बोल नाही समजलं का. तुला सीधं सांगितलं मी ना. त्यानं त्याच्या बायकोले साड्या घ्यायला पैसे दिले 1000 रुपये. आज सकाळीच एक माणूस पार्सल घेऊन आला होता. मादेखतची गोष्ट आहे. त्या सुनेनं 1000 रुपयाचं पार्सल घेतलं. काय तर ऑनलाईन साड्या मागवल्या त्या सुनेनं 1000 रुपयाच्या 2. माय मला तर म्हणे पैसे नाही म्हणे. पगार नाही झाला म्हणे. देव जाणे माय पैसे आहे का नाही आहे, पगार झाला का नाही झाला. पैसे नाही आहे, पगार नाही झाला तर बायकोले साड्याले पैसे कुठून आले. कुठून दिले त्यानं. नासुकली मी त्याला चप्पल सांगितली होती तर 100-200 रुपयाची चप्पल नाही आणली बाई त्यानं माझ्यासाठी. आणि बायकोले 1000 रुपये दिले साड्या घाले. आणि तू इसून दे धडायला ना खर्च करते. तिला कोणता पैसा कमावा लागते. तिला कोणती पैशाची कदर आहे. घरात राशन आणाने लागत. घरात भाजीच नाही आणा लागत. जे म्हटलं ते आणून भेटते. तिला काय कदर राहील पैशाची. काही लागलं तर तोंडातून काय पहिले समोर हजर असते ना. म्हणून तिला काही कदर नाही आहे. आई तू खरी बघली का तू. तिनं खरंच 1000 रुपयाच्या साड्या बोलवल्या का ऑनलाईन. मग नाही तर काय. मी काय खोटं बोलू माय बाई. मला काय भेटेन खोटं बोलून. माझी एकच गोष्ट आहे. मी सबूत आहो. आणि साड्या मागवल्या तर मागवल्या. अजून काय म्हणत होती माहिती आहे का. एक साडी ते ठेवणार आहे आणि एक साडी तिच्या मायला पाठवणार आहे. 2 साड्या बोलवल्या तिनं. त्याच्यातली एक साडी आपल्या मायला देणार आहे. ते काय तिच्या मायला देणार आहे. हो खाते आपल्या घरी राहते आपल्या घरी. पैसा मा पोराचा लगेच साड्या घेऊन आपल्या मायला पाठवणार आहे का ते. हो लय झाली अति झाली. पैशाची तर काही कदर नाही बेना. सुनीला काही कदर नाही. तिला वाटते घरात पैशाचं झाडच आहे. असं हलवलं की पडले पैसे खाली. कमवून नाही लागत ना तिले. मग तिला हे वरान दिसते पुरं. करा किती बी खर्च. तिला असं वाटते बम पैसा आहे आपल्या नवऱ्याजवळ. माय बापाची तर काही नशीन भेटत तिले. काही नाही भेटत अशी. पण इथे येऊन तर तेवढंच बदलले म्हटलं त्या सुनीचे. तेवढंच बदलले. लागन तेवढ्या साड्या आहे ना बाई घरात नाही. लागन तेवढ्या साड्या आहे. माझं किती साड्या आहे म्हटलं. किती आलेल्या आहे मला हैरावर साड्या. म्हणे लाईन तिले जे साडी लागली ते घेऊन घे म्हटलं. जे तुला साडी लागन ते घे. त्या पसंत नाहीत ना तिला साड्या. त्या नाही पसंत आहेत. त्या काही चांगल्या साड्या नाही म्हणते. पचक्या साड्या म्हणते. ऐरावर आलेल्या साड्या काही चांगल्या नाही म्हणते. तिला चांगल्या मस्त फॅशनेबल साड्या पाहिजे.
कुठं बाहेर घालून जावं लागते, घरात निघायला लागतात ना. घरात निघायला फॅशनेबल साडी पाहिजे का लगे. काही म्हण बाई म्हणजे ना, तू सून काही स्वतःवर नाही आहे बाई. फक्त दिले पैसा खर्च कर नाही ते जोडणं तर काही येत नाही दिले. तापोराली काही लाज नाही, तापोर काही दिले पैसे देत राहते जेवढे मागितले तेवढे. लागन तर घरात नाही देत तो पैसे, आपल्या मायले बी नाही देत पैसे. बायकोले देते, बायकोले प्रिय आहे त्याला. पण हा फालतूचा खर्च आहे नाही, फालतूचा खर्च आहे ना. थांब आता सांगतो त्याला, आता सांगतो. कुठं आहे तो, आला का ड्युटीहून? हो आला, आपल्या रूम मध्ये आहे. थांब आता दाखवतो त्याला. चांगली सटक काय त्याची. थांब मी बी आली. अरे हे काय झालं, ज्या गोष्टीचा भय होता तेच गोष्ट झाली. आता समोर काय होणार, रंजना काय करणार? रंजना कंचनला माफ करणार का सजा देणार? समोर काय होणार हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की पहा. आणि मला कमेंटमध्ये तुमचं मत पण कळवा. कंचननं चोरून साड्या घेतल्या, हे कंचनची गलती आहे का नाही आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता समोर काय होणार हे पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. आपल्या या हंगामापूर चॅनलवरती रोज असे नवनवीन व्हिडिओ येतात आणि ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून व्हिडिओला हाईप करणं विसरू नका. एवढी मेहनत करतो बा व्हिडिओ बनवासाठी, पण व्ह्यूज डाऊन झालेले आहे, व्ह्यूज नाही उरायले. माझी थोडीशी मदत करा प्लीज, व्हिडिओला हाईप करून देत जा. चला तर भेटू मग उद्या. आणि हो, व्हिडिओला हाईप करणं बिलकुल विसरू नका. बाय.